मार्च 2020 HSC बोर्ड परीक्षेत नुमवी कनिष्ठ महाविद्यालयात सर्वप्रथम आलेली विद्यार्थिनी कुमारी अनुजा आनंद देशपांडे हिला 650 पैकी 619 गुण मिळालेले आहेत. 95.23% गुण मिळवलेली ही विद्यार्थिनी पूर्ण कनिष्ठ महाविद्यालयात आपल्या शाळेत ती प्रथम आलेली कॉम्प्युटर सायन्स हा तिचा विषय होता. तिच्या शुभ हस्ते ध्वजारोहण होत आहे. सलामी देंगे. सामने सलामी 1 2 परेड एक साथ. राष्ट्रगीत जनगण मन शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष मागे. गाहे तब जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. 1 2 राष्ट्रध्वजाशी आणि तो ज्याचे प्रतीक आहे आणि तो ज्याचे प्रतीक आहे त्या सार्वभौम त्या सार्वभौम समाजसत्तावादी समाजसत्तावादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताकाशी लोकशाही प्रजासत्ताकाशी एकनिष्ठ राहण्याची एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा करीत आहे. प्रतिज्ञा करीत आहे. जय हिंद. जय हिंद. जय भारत. जय भारत. भारत माता की जय. आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकाचा
गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवेल आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेल. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. जय हिंद. विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा. सदा शक्ति सरसाने वाला प्रेम सदा बरसाने वाला वीरों को हर्षाने वाला. मातृभूमि का तन मन सारा, मातृभूमि का तन मन सारा. झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा. शान है इसकी जाने पाए, चाहे जान भले ही जाए. विश्व विजय करके दिखलाए, तब होवे प्रणाम पूर्ण हमारा, तब होवे प्रणाम पूर्ण हमारा. झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा. झंडा ऊंचा रहे हमारा, रहे हमारा, रहे हमारा. यहाँ हर कदम कदम पे धरती बदरंग, यहाँ की बोली में रंगोली सात रंग. यहाँ हर कदम कदम पे धरती बदरंग, यहाँ की बोली में रंगोली सात रंग. धानी पगड़ी पहने मौसम है, नीली चादर ताने अंबर है. नदी सुनहरी हरा समंदर है रे सजीला. देश रंगीला रंगीला, देश मेरा रंगीला. देश रंगीला रंगीला, देश मेरा रंगीला. सिंदूरी गालों वाला सूरज तुम्हारे ठिठोरी. शर्मीले थे तो ढकने चूनर पीली पीली. घूंघट में रंग बरगद में रंग चम चम चमकीला. देश रंगीला रंगीला, देश मेरा रंगीला. देश रंगीला रंगीला, देश मेरा रंगीला. अबीर गुलाल से चेहरे हैं यहाँ मस्तानों की टोली. रंग हंसी में रंग खुशी में रिश्ते जैसे होली. वादों में रंग यादों में रंग 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 रंगीला. देश रंगीला रंगीला, देश मेरा रंगीला. देश रंगीला रंगीला, देश मेरा रंगीला. यहाँ हर कदम कदम पे धरती बदले रंग, यहाँ की बोली में रंगोली सात रंग. धानी पगड़ी पहने मौसम है, नीली चादर ताने अंबर है. नदी सुनहरी हरा समंदर है रे सजीला. देश रंगीला रंगीला, देश मेरा रंगीला. 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 यामध्ये गायक म्हणून कुमारी वाघ सिद्धी, वैकर भक्ती,
पुतळे स्मृती, स्वप्ने शिवकन्या, गणेश सानिका, भावळ ओवी, ढोलकी साथ केली चिरंजीव देशमुख और हार्मोनियम कुमारी उचाटे साक्षी, वायोलिन कुमारी इरावती कुलकर्णी आणि या गीताचे मार्गदर्शक प्राध्यापिका सौ कपटकर भारती, प्राध्यापिका. Morning to the honorable guests, respected principal, and here all present, my teachers and friends. Republic Day honors the day on which the Constitution of India came into effect on 26 January 1950, replacing the Government of India Act 1935 as the governing document of India, and thus turning the nation into newly formed republic. The Constitution of India was adopted by the Indian Constituent Assembly on 26 January 1949 and came into effect on 26 January 1950 with a great democratic system who completing the country's transition to becoming an independent republic. The prime reason for choosing 26 January as Republic Day is because on this day in 1929, the Declaration of Indian Independence means Purna Swaraj was proclaimed by Indian National Congress as opposed to the dominant status offered by the British regime. On this day, celebration held in national capital New Delhi at Rajpath in front of President of India. In this celebration, various ceremonious parades takes place. These parades are performed as a tribute to India, to its unity in diversity and its rich cultural heritage. On this day, the President of India distributes the Padma Awards to the civilians of India. These Padma Awards are the second highest civilian awards in India after Bharat Ratna. These Padma Awards are distributed in 3 stages: Padma Shri, Padma Vibhushan and Padma Bhushan as a decreasing order of its importance. Today, India is celebrating its 72nd Republic Day with a great pride and zeal to honor the Constitution of India drafted by the drafting committee and helped by the Dr. Babasaheb Ambedkar sir. Republic means the supreme power given to the peoples living in the country, and they have right to elect their representative as a political leader who leads the country in the eye of law, and no one has to suffer from religion, caste, color or race. This is an occasion to reframe our commitment as unity in diversity, fraternity, equality in among all our citizens. Before I conclude my speech, I would like to say patriotism is just like a charity and it begins at our home. Thank you. Jai Hind, Jai Bharat. माझा भारत महान, मला माझ्या देशाचा अभिमान आहे आणि प्रत्येकालाच असतो. कदाचित आता तुम्ही म्हणणार की मी कदाचित असे का म्हणाले, कारण जो तो आपापल्या सोयीनुसार देशप्रेम, देशभक्ती हे शब्द वापरत असतो. म्हणजे काही चांगले घडले तर मला अभिमान, आणि नाही तर माझा हा देश किती मागासलेला आहे, किती भ्रष्ट लोकांचा आहे वगैरे. देशाला भ्रष्टाचार, अंधश्रद्धा यांचा जणू महाशाप आहे. लोकसंख्या, बेरोजगारी, निरक्षरता यांचा फार मोठा विळखा भारताभोवती आहे. स्त्रियांवरील अन्याय ही देखील एक महत्त्वाची समस्या आहे. मग हे सगळं असताना माझा भारत महान कसा असू शकतो? देशावर माझं प्रेम आहे, पण ते उफाळून येतं फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला. इतर दिवशी मी देशासाठी काय करते, काय करतो याचं उत्तर अनेकांकडे नाही आहे. स्वतःच्या जगात हरवून बसलेलो आहोत आपण आणि देशासाठी जगणं विसरून गेलो आहोत. त्यात अजून कोविड-19 सारख्या महामारीने आणि देशाच्या अस्वच्छतेने डोकं वर काढलं आहे. आपण सोशल मीडियावर कचरा टाकू नका, स्वच्छता राखा असे संदेश टाकतो, त्याच्यावर लाईक, कमेंटही करतो. पण तीच आतुरता स्वतः ते काम रोजच्या जीवनात करण्यासाठी दाखवली तर माझी खात्री आहे की आपली भारत माता अत्यंत खुश राहील. आजचा दिवस हा 72वा गणतंत्र दिवस आहे. संविधानाने आपल्याला अनेक गोष्टींसाठी हक्क दिले आहेत. आपल्याला सर्व काही करण्याचा अधिकार आहे. मग आपल्याला आपल्या देशासाठी काहीतरी करण्याचा अधिकार आहेच. देशासाठी काहीतरी करणे हे आपलं कर्तव्य तर आहेच, पण हे जर आपण आपलं कर्तव्य दाखवून केलं तर मायभूमी, आपली भारत माता खूप खुश होईल.
आपण स्वतःला आवडणारी गोष्ट करतो, मग कधीतरी आपल्या भारत मातेला आवडणारी गोष्ट करूया. म्हणूनच आपण स्वच्छतेबरोबरच प्लास्टिक सारख्या घटकांचा कमीत कमी वापर करणे व झाडे लावणे यासारखी कामे करू शकतो. आपण म्हणतो की मी एकटीच का करू, पण मित्रांनो, मैं अकेला ही चला था जानिब ए मंजिल मगर लोग साथ आते गए और कारवा बनता गया. अशा विचाराने जर आपण काम केलं तर आपला भारत देश खरंच महान होईल. खरं सांगते, झेंडावंदन करताना हा विचार, हे प्रश्न नेहमी मनात येतात की तिरंग्यातील 3 रंगांचा अर्थ शांती, सामर्थ्य आणि सुबत्ता आहे. पण तिरंगा फडकवताना मनात येतं की भारतात शांती आहे का, महासत्ता बनण्याचं सामर्थ्य आहे का, आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणाऱ्या कृषीप्रधान भारतात सुबत्ता आहे का. स्वातंत्र्य आणि गणतंत्र दिना दिवशी झेंडे लावून देशप्रेम व्यक्त करणाऱ्या नागरिकांना दुसऱ्या दिवशी पडलेला झेंडा उचलून ठेवायला देखील लाज वाटते. पण झेंडा खाली पडण्या इतपत वेळ कशी येते, कारण त्या झेंड्यालाही माहिती आहे की माझ्यासाठी लढणारे, माझ्यासाठी झटणारे जे लोक आहेत ते सध्या स्वतःच्या विश्वात रमली आहेत आणि आपल्या भाषेत बिझी झाली आहेत. प्रत्येक गोष्टीची सुरुवात लहान कामातूनच होते. म्हणूनच तर म्हणतात, थेंबे थेंबे तळे साचे. देशाच्या सीमेवर जसे आपले वीर जवान देशसेवा करत असतात, तशीच सेवा आपण देशात राहूनही करू शकतो. आपल्याला जी वस्तू मिळत नाही ती काही करून मिळवण्यासाठी आपण धडपडतो, परंतु ती मिळाली की तिचं महत्त्व विसरतो. देशाच्या बाबतीतही तसंच घडते. आपल्या पिढीने पारतंत्र्य अनुभवले नाही म्हणून आपल्याला स्वातंत्र्याची किंमत नाही, आणि संविधानाने आपल्याला हक्क दिले पण आपण आपलं कर्तव्य विसरून फक्त हक्काच्या पाठीमागे धावतोय, जबाबदारी विसरतोय. पण आजच्या पिढीने जर हे ठरवले व मनात ठाम निश्चय केला तर आपण काहीही करू शकतो, कारण केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. जाता जाता एवढंच म्हणेन की मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना, मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना. धन्यवाद. प्राशुल्यचे विद्यार्थ्यांना आवाहन करू इच्छितो, आपण झूम मीटिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी झालेला आहात. चुकून मीटिंग एंड झाली तर परत त्याच लिंकवर आपण जॉईन व्हायचं अशी विनंती प्रशासनाच्या वतीने आपणास करण्यात येत आहे. Available. Before I start, I'd like to take a moment to thank Principal Madam, all my teachers and the whole working staff for guiding and helping me throughout these 2 years. I'm really grateful. I'm glad to be given the honor of speaking on the occasion of the 72nd Republic Day. As you all know, it was on this day that India became a democratic republic. It has been said, democracy is never a thing done. Democracy is always something that a nation must be doing. So, what can we do to strengthen our democracy apart from exercising our right to vote and being a vigilant citizen? Well, according to what experience of life I have up till now, we can incorporate the principles of Constitution as stated in the preamble, namely justice, liberty, equality and fraternity in our daily lives. So how do we do something like that? When we rise above our prejudices of all sorts, be it religion, caste, status or any other, that's liberty. When we are accepting and are respectful towards others, right from the strong ladies in our family, our workplace or the LGBTQ community, that's equality. When we provide a safe atmosphere and we provide a safe atmosphere for females and minority and give equal opportunity to all. That's justice. When we keep an open mind, have love and respect for all, and cherish and nurture our beautiful culture, that's fraternity. Let's work together. The first step to take is just to become a better human. I'm trying, I'm sure so can you. To conclude, I'd like to quote Mahatma Gandhi. I offer you peace. I offer you love. I offer you friendship. I see your beauty. I hear your need. I feel your feelings. My wisdom flows from the highest source. I salute that source in you. Let us work together for unity and for love. Jai Hind. Thank you. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. खरं तर आज इथं समोर विद्यार्थी नाहीये. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आपलं हे प्रांगण
विद्यार्थ्यांनी कसं फुल भरलेलं असतं, अगदी पाय ठेवायला जागा नसते. पण आज या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आपले विद्यार्थी आपल्याला समोर दिसत नाही आहेत, याची खंत आहे. पण आपल्या सगळ्या वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांना लिंक पाठवलेली आहे आणि मुलं घरात बसून आपला हा कार्यक्रम लाईव्ह पाहत आहेत. त्याचा सुद्धा आनंद आहेच, कारण मुलांना नुसतं पाहून तरी शाळेत गेल्याचा आनंद मिळणार. मला स्वतःला असं वाटतं की या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आता हा जो प्रजासत्ताक दिन आलेला आहे तो आपल्याला असं सांगतो आहे, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. जे काही घडून गेले, जी काळरात्र सरून गेली आहे तिच्याकडे दुर्लक्ष करा. नवीन आशा, नवी उभारी, नवी भरारी घेऊन पुन्हा प्रगतीच्या मार्गाला लागा. माझ्या सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्वांना एवढंच म्हणेन की ऊन, वारा, पाऊस या कशाचीही तमा न बाळगता शेतात राबणारा शेतकरी आणि सीमेवरती उभं राहून, तैनात राहून आपल्या सर्वांना शांतपणे झोप देणारा आपला जवान, या दोघांशीही कृतज्ञ राहा, त्यांची नेहमी आठवण ठेवा. आपल्या या शाळेसाठी विद्यार्थी मित्रांना असं सांगेन की या कोरोनाच्या पार्श्वभूमीतून, त्याच्या भीतीतून, त्याच्या सावटातून, त्याच्या विळख्यातून आपण बाहेर पडतो आहोत. आपण संपूर्णपणे काळजी घेऊन या कोरोनाशी युद्ध केलेलं आहे. तुम्ही सुद्धा खरोखरच कोरोना योद्धे आहात. 8-9 महिने घरात नुसतं बसणं मुलांना अशक्य आहे, मोठ्या माणसांना अशक्य आहे, तिथं मुलांचं तर काय. पण आपण या सगळ्यातून बाहेर पडतो आहोत. आता तर लस सुद्धा द्यायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांना आणि त्यांच्या पालकांना आवाहन करेन की बिगिन अगेन हे मिशन जर आपण डोळ्यासमोर धरलं तर आपल्याला आता शाळेत यायचं आहे. पालकांना अगदी खात्री देते की तुम्ही तुमच्या मुलाची जशी काळजी घेणार आहात तशीच काळजी मी आणि माझे सर्व शिक्षक आपल्या विद्यार्थी मित्रांची घेणार आहोत. तेव्हा मुलांना नक्की शाळेत पाठवा. आपण असं म्हणतो की उद्याचा भारत हा शाळेच्या प्रांगणात घडत असतो आणि हाच उद्याचा भारत आपल्याला घडवायचा आहे. माझ्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर, सहकारी सर्वांना विनंती आहे की या शाळेच्या प्रांगणात खेळणाऱ्या उद्याच्या भारताकडे लक्ष द्या, त्यांना घडवा आणि फक्त पुस्तकातला धडा नाही तर शाळेच्या बाहेर पडल्यानंतर जो काही त्यांना आयुष्याचा धडा गिरवायचा आहे तो सुद्धा त्यांना इथेच मिळावा, तो सुद्धा त्यांना इथेच शिकवला जावा. तुम्हा सर्वांना उज्ज्वल भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. तत्पूर्वी एक निवेदन आहे की या प्रशाला विभाग सौ सत्तरवार शिला आणि कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्राध्यापिका सौ कपटकर भारती यांनी उत्तम प्रकारे केलेला आहे. या कार्यक्रमात प्रशालेतील सर्व अध्यापक, अध्यापिका आणि शिक्षकेतर सर्व कर्मचारी, त्याचप्रमाणे ग्रंथपाल या ठिकाणी उपस्थित आहेत. काही माजी विद्यार्थी उपस्थित आहेत, काही सहभागी विद्यार्थी या शैक्षणिक वर्षातील 11वी आणि 12वीचे विद्यार्थी आणि 10वीचा एक विद्यार्थी यामध्ये सहभागी आहे. त्यांचे पालकही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय विभाग पालक संघ कार्यकारिणी आणि उपाध्यक्ष माननीय श्री आवाळे, प्रशाला पर्यवेक्षक श्री गोलब सर, चप्पे सर, कांबळे सर, रणदिवे सर, कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षक श्रीमती हेनरे, सौ भामरे, श्री शेरमाळे, श्री जाधव, तंत्र विभाग नियंत्रक श्री शिंदे विजय, उपमुख्याध्यापिका सौ गुमाश्री, उपप्राचार्य सौ धर्मट्टी, मुख्याध्यापिका सौ उमाश्री मॅडम या सर्वांची उपस्थिती या ठिकाणी या कार्यक्रमास आहे. पुन्हा एकदा या सर्वांचं हार्दिक आभार मानतो आणि आता वंदे मातरमसाठी सर्वांनी उभं राहावं अशी विनंती करतो. साफ था वंदे मातरम श्लोक वन्दे मातरम्
वन्दे मातरम् वन्दे मातरम् भारत माता की वंदे। परेड राष्ट्रीय ध्वज को सामने सलामी देंगे। सामने सलामी, 1 2। सर्वजण स्थानापन्न होती। या कार्यक्रमाचा श्री सत्ते सर, यंगर सर, रांगोळी यंगर सर, स्थानिक क्षेत्र व्यवस्था श्री बाबी शिंदे सर, नंतर सजावट व्यवस्था या ठिकाणी चित्रकला विभाग गोकाळ सर, लोणे सर आणि गायकवाड सर, त्याचप्रमाणे सर्व स्टेज व्यवस्था आपले सर्व शिपाई सेवक श्री वायाळ आणि त्यांचे सर्व सहकारी श्री शिंदे सर, त्याचप्रमाणे राजोरिया या सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर